नमस्कार, सी24 तासमध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। आमदार कर्डिले यांच्या हस्ते वांबोरी पंचक्रोशीमध्ये 11 कोटी 64 लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ। स्वदेश अभियानाअंतर्गत गटविकास अधिकाऱ्याने केली निलंग्यामधील माचरटवाडीची शाळा ई-लर्निंग आणि डिजिटल। श्रीगोंद्यामध्ये अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू। दरम्यान पोलीस अधीक्षक सिंधू यांचं कारवाई सत्र सुरू। नागरिकांनी केलं समाधान व्यक्त। आणि संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीनं 5 मार्च रोजी भारत बंदच्या आवाहनाला राहुरीमध्ये उत्तम प्रतिसाद। तहसीलदारांना देण्यात आले निवेदन। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नांमधून वांबोरी पंचक्रोशीमधील 11 कोटी 64 लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला। यावेळी अनेक दिग्गजांची इथे उपस्थिती होती। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचा विकास हाच आपला ध्यास आहे। राज्यामध्ये आणि देशामध्ये भाजपचं सरकार असल्यामुळे जास्त विकास कामं करता येत आहेत, असं प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केलंय। आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नांमधून राहुरी तालुक्यामधील वांबोरी पंचक्रोशीमधील रस्ते डांबरीकरण, मजबूतीकरण, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सभागृह, स्मशानभूमी, हायमॅक्स बसवणं आदी 11 कोटी 64 लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचं भूमिपूजन आमदार कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आलंय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाष पाटील होते। यावेळी गावाचे सरपंच निशाताई व्यास, उपसरपंच राजेंद्र पटारे, माजी सदस्य सुखदेव कुसमुडे, एकनाथ ढवळे, बाजार समिती संचालक रंगनाथ गवते, मधुकर पवार, डिग्रस सरपंच पोपट बर्डे, मसेगावचे माजी सरपंच अरुण पवार, उपसरपंच सागर दुधाटे, डोंगरगण सरपंच कैलास पठारे, सीताराम ढोकणे, गुरुजी, बाळासाहेब जठार आदी इथे उपस्थित होते। अध्यक्षपदावरून बोलताना ॲडव्होकेट सुभाष पाटील म्हणाले की आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी वांबोरी परिसरामध्ये 11 कोटी 64 लाख रुपयांची कामं मंजूर करून आणली आहेत। त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत। ज्यांनी त्यांच्या साखर कारखान्याजवळील रस्त्याची कामं केली नाहीये, त्यामधून त्यांची अकार्यक्षमता दिसून येते। विकास कामांमध्ये आमदार कर्डिले यांच्या सोबतच आपण आहोत, असं त्यांनी सांगितलंय। मतदारसंघामध्ये आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या प्रयत्नांनी विविध कामाच्या शुभारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आज पार पडला आहे। कर्डिले साहेबांनी तालुक्यात तर मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं केलेली आहेत। आज वांबोरी परिसरामध्ये वांबोरी, कुकडवेडे, उमरे, सडे या गावांना जोडणारे 2 रस्ते मंजूर करून त्याची भूमिपूजन त्यांनी केलेली आहे। वांबोरी ते सडेमार्गे गोकुंबे आखाडा हा रस्ता त्यांनी मंजूर करून त्याचं भूमिपूजन आज केलेलं आहे। सुमारे 7 कोटी रुपये खर्चाचं हे काम आहे। वांबोरीला प्रसाद शुगर म्हणून एक खाजगी कारखाना झालेला आहे। या कारखान्यावरून हा रस्ता जातो। कारखान्याची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि कारखाना झाल्यानंतर त्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये साड्यापासून कुटुंबी आखाड्यापासून ते वांबोरीपर्यंतचा रस्ता खूपच खराब झालेला आहे। कर्डिले साहेबांना विनंती केली की हा रस्ता जर आपण चांगला केला तर निश्चितपणाने वाहतुकीला मोठी मदत होणार आहे। तर त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून नामदार पंकजाताई मुंडे यांच्याकडून हा रस्ता मंजूर केला आणि आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात होती। दुसरा रस्ता वांबोरी ते कुकडवेडे मार्गे उंबरे, शिनी शिंगणापूर रोडला हा रस्ता जोडला जातो। या रस्त्यालाही फार मोठी वाहतूक आहे आणि हाही जवळजवळ 4 कोटी रुपयाचा रस्ता त्यांनी या निमित्ताने मंजूर केला आणि त्यालाही आज या निमित्ताने भूमिपूजन करून कामाला सुरुवात होती आहे। वांबोरी गावामध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जवळजवळ 45 लाख रुपयाचे 25-15मधून कॉन्क्रिटीकरणाची कामं त्यांनी मंजूर केली आणि आज कामाला सुरुवात केली आहे। एक डोंबरी समाज आमच्या इथे बाहेर गावाहून आला, ज्यांना गाव नव्हतं त्याला आमच्या गावाने गाव दिलं आणि त्या लोकांच्या नेहमीची अडचण ओळखून त्या ठिकाणी त्यांना एक
सभामंडप आणि सामाजिक सभागृह असावं म्हणून त्या ठिकाणी एक 8 लाख रुपये मंजूर करून त्याही कामाला आज सुरुवात केलेली आहे. कोळ्याची वाडी म्हणून कोळी समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राहतो, वडार समाज राहतो आणि अशा वांबुरी आणि नगर तालुक्याच्या हद्दीवर त्या कोळ्याच्या वाडीवर एक सभागृह सभामंडप आमदार साहेबांनी दिलेला आहे. त्याचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालेलं आहे. वांबुरीमध्ये वडार समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे, अत्यंत चांगला समाज आहे. त्यांची अडचण होती स्मशानभूमीची किंवा त्याला स्मशानभूमीसाठी व्यवस्था होणं गरजेचं होतं. गेल्या अनेक दिवसाची ती अडचण होती, परंतु ती जमीन काही ग्रामपंचायतीची नव्हती, त्याच्यामुळं ते काम उशिरा होत होतं, ते काम काही झालेलं नव्हतं. ग्रामपंचायतीने ही अडचण ओळखून वांबुरीच्या ग्रामपंचायतीने स्वतःच्या पैशातून स्वतःच्या निधीमधून त्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जवळजवळ 20 लाख रुपये खर्च करून जमीन विकत घेतली. मी ग्रामपंचायतीलाही धन्यवाद देतो की जिल्ह्यामध्ये अशी दुसरी ग्रामपंचायत नसेल की जी स्वतः जमीन विकत घेते आणि विकास कामासाठी वापरते. त्याच्या ग्रामपंचायतीने ती जमीन विकत घेतली आणि त्या ठिकाणी मी कर्डिले साहेबांना विनंती केली की बा या ठिकाणी आपल्याला काहीतरी स्मशानभूमीच्या विकासासाठी पैसे द्यावे लागतील. तेव्हा त्यांनी तातडीने 25-15मधून विशेष बाब म्हणून 25-15मधून 10 लाख रुपये मंजूर केले. आज त्या ठिकाणी बाल कंपाऊंडच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या शुभ हस्ते झालेला आहे. ही कामं भविष्य काळामध्ये निश्चितपणानं लवकरात लवकर सुरू होतील. कर्डिले साहेबांना दुसरी 2 कामं मी आणखी महत्त्वाची सांगितलेली आहेत. वांबोरी गावचे जे काही विविध विकासाचे कामं झालेत ते ज्येष्ठ नेते पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली मोठं काम करत बऱ्याच वर्षापासून वांबोरी ते एक तुमचं तुकडवेढा ते शिंगणापूर या रस्त्याच्या संदर्भामध्ये वांबोरीच्या गावची आणि तुमच्या उमरे गाव कुकडवेढा गावची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती. तो जिल्हा परिषदकडे रस्ता होता, परंतु तो सार्वजनिक बांधकामाकडे वर्ग केला आणि 4.5 कोटी रुपयाच्या त्या कामाचं आज भूमिपूजन होऊन 4-5 दिवसामध्ये रस्त्याचं काम सुरू होईल आणि ती मार्गे लागण्याचं काम होईल. आणि वांबोरीपासून तर जो काय सड्यापासून तर कुटुंबाखेडेपर्यंत जाणारा 6.5 कोटी रुपयाचा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमधून आपण घेतला आहे, त्यालाही मंजुरी मिळाली. त्याचंही सुद्धा काम लवकरात लवकर सुरू होण्याचं काम होईल. कारण वांबोरी गावची जर भौगोलिक परिस्थिती सांगायची जर म्हणलं तर सर्व जाती धर्माची मंडळी इथं मोठ्या संख्येने राहतात. म्हणून आमचा कोळी समाज असेल, आमचा वटारी समाज असेल, आमचा डोंगरी समाज असेल, या सर्व समाजाला आपण न्याय देण्याचं काम आपण आपल्या आमदारकीच्या आणि विशेष करून ग्रामपंचायतच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केला. आणि जे काही उर्वरित तुमचं वांबोरीचा जे काही वांबोरीचं लिफ्टचं जे ती एक लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्याला लगेचच मंजुरी देऊन त्या शेतकऱ्याला सुद्धा न्याय देण्याचं काम केलं जाईल, एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. या प्रसंगी भाजपचे सुभाष गायकवाड, बाळूनाना वाणकर, अमोल भनगडे, प्रभाकर हरिश्चंद्रे, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता FB जाधव, AV खेडकर, सर्जेराव घाडगे, जब्बारभाई पठाण, अरुण धामोरे, दत्ता कळमकर, बाबूराव निंसे, मोहम्मद इनामदार, सुदाम नवले यांच्यासह शेकडो नागरिक इथे हजर होते. शेवटी राधेश्याम पठारे सर यांनी आभार मानले आहेत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. मी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे काही जणांनी भावनेच्या भरामध्ये सांगितलं असलं तरी मी अपक्ष निवडणूक लढवणार नाहीये. आमचे मित्र पक्ष शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवाराला तिकीट मिळालं तरी मी त्यांच्यासोबत काम करणार आहे, असं योगी श्याम भारती महाराज यांनी C24 तासशी बोलताना सांगितलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या मित्रपक्षाच्या कोणत्याही उमेदवारांना तिकीट मिळालं तरी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या उमेदवाराला मदत करणार. काही लोकांनी मी अपक्ष निवडणूक लढणार असल्याची चर्चा ऐकली असली तरी ती अफवा असून आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी दिलेल्या आदेशाचं पालन मी करत आहे. मी आमच्या मित्रपक्षानं दिलेल्या उमेदवाराला मदत करणार आहे, अशी माहिती C24 तास वृत्तवाहिनीला बोलताना योगी श्याम भारती महाराज माहुरगड यांनी दिली आहे. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पक्षाच्या माध्यमामधून मी लोकांची कामं करण्यास समर्थ आहे. भविष्यामध्ये मला पक्षानं तिकीट दिल्यास मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे, अशी प्रतिक्रिया सुद्धा यावेळी बोलताना योगी श्याम भारती महाराज यांनी दिली आहे. मी भाजपमध्येच आहे आणि भाजपमध्येच राहणार. नरेंद्र मोदी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी पक्षाचं काम करणार आहे आणि आमच्या मित्रपक्ष शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवाराला तिकीट दिले तरी त्या उमेदवारासोबत मी काम करणार असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलंय.
हिंगोली जिल्ह्याच्या लोकसभेच्या अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातले 3 विधानसभा येतात. त्याच्यापैकी वसमत इरिगेशनमध्ये बरंच पुढे आहे. कळंदुरी आणि शेनगाव पाठीमागं आहे. त्यासाठी मी आता सांगितलं की जवळजवळ 35,000 हेक्टर इरिगेशन आपण या 2 तालुक्यामध्ये 2 विधानसभेत कव्हर करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त नांदेड जिल्ह्याच्या ज्या 3 विधानसभा आहेत त्या किनवट माहूर ही एक विधानसभा, हदगाव हिमायतनगर ही विधानसभा आणि उमरखेड यवतमाळची विधानसभा. तर मी लोकसभेला पुन्हा सिंचन अनुशासन दूर कमी करण्याकरता जो सहस्त्रकुंड मोठा प्रकल्प आहे पैनगंगा नदीवर, त्या पैनगंगा नदीवरचा साधारणतः 28,000 हेक्टर कमांडवाला हा प्रकल्प कार्यान्वित करण्याकरता साधारणतः येणाऱ्या दीपावलीला कार्यान्वित कसं व्हावं म्हणून त्याच्या पाठीमागं आहे. ते 28,000 हेक्टर. त्याच्या व्यतिरिक्त किनवट आणि माहूर भागामध्ये पाऊस खूप पडतो आणि तो भाग दर्याखोऱ्यातनं व्यापलेला आहे. प्रत्येक ठिकाणी साईट उपलब्ध आहेत, पण त्याचं पाण्याचे आतापर्यंत नियोजन नाही असल्यामुळे तिथल्या जनतेला पाणी मिळत नाही आणि त्या भागात सहसा ST समाज हा जास्त आहे, बंजारा समाज जास्त आहे. त्यांची उन्नती होण्याकरता त्या भागात पाणी त्यांना देणं फार आवश्यक आहे. म्हणून तिथल्या मी साईट व्हेरिफिकेशन करून नकाशावर साईट मार्क करून प्रत्यक्ष साईट मार्क करून 40 MI टँक ह्या मंजूर करण्याच्या स्टेजवर आणलेल्या आहेत. त्यासुद्धा दिवाळ्याचं काम चालू अशी माझी. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. जालन्यामधील आरोग्य शिबिरामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी गळाभेट घेतल्यानं चर्चेमध्ये आलेले राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांची गळाभेट घेतली आहे. खोतकर यांच्या या चकव्यानं रावसाहेबांचे कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. दरम्यान अर्जुनाला चक्रव्यूहामध्ये अडकवण्याची नीती भाजपनं आखली आहे. जालन्यामधील लोकसभेच्या एक जागेसाठी भाजपनं चांगलाच जोर लावलाय. देशभरामधील प्रत्येक जागेवरती भाजप अध्यक्ष अमित शहा यांचं लक्ष आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी साम दाम दंडभेद या सर्व अस्त्रांचा वापर करण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे. प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जागा भाजपसाठी किती महत्त्वाची आहे याचा अंदाज खोतकर यांच्या भोवती टाकलेल्या चक्रव्यूहामधनं लक्षात येतो. सेनेशी युती करताना दानवे खोतकर वाद समोर येऊ नये याची दक्षता भाजपनं घेतली आहे. उद्धव ठाकरे यांचं मनपरिवर्तन करण्यात भाजप नेते यशस्वी झालेत. मात्र युती झाली तरी आपण लोकसभेची जागा लढवणारच यावर अर्जुन खोतकर ठाम राहिले आहेत. त्यामुळे भाजपचे नेते घायाळ झालेत. दरम्यान कालची गळाभेट फारशी परिणामकारक ठरली नाहीये. काँग्रेस राष्ट्रवादीची झालेली आघाडी आमदार बच्चू कडू यांनी पेटवलेलं रान आणि सर्व पक्षांमधील नाराजांनी खासदार दानवे यांच्यापुढे मोठं आवाहन उभं केलंय. त्यामुळेच प्रदेश अध्यक्षांची जागा वाचवणं भाजपसाठी प्रतिष्ठेचं बनलं आहे. अशावेळी खोतकर यांची गळाभेट भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणारी ठरली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी या आनंदावरती विरछण पडलाय. खोतकर यांनी सिल्लोड नगर परिषदेच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावून आमदार सत्तार यांचं गुणगान केलंय. त्यामुळे नेमक्या खोतकर यांच्या मनामध्ये चाललंय तरी काय असाच प्रश्न उपस्थित होतोय. सुभाष देशमुख हे आले होते. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना पाठवलं होतं. आम्ही सकाळी एकत्र बसलो. तसं तुम्ही बघितलं आहे की परवाही आम्ही एकत्र बसलो. आमची दोघांची चर्चा समाधानकारक आणि त्यांच्याही बाजूनं आमच्याही बाजूनं कुठल्याही प्रकारचा वाद आमच्या पक्ष आपला पक्ष वाढवण्याचा प्रत्येक कार्यकर्ता नेते प्रयत्न करत असतात. ते प्रदेशाध्यक्ष आहेत ते सुद्धा भारतीय जनता पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न करतात आणि शिवसेनेचे अर्जुनराव खोतकर जिल्ह्याचे नेते आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत, ते सुद्धा शिवसेना वाढण्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्यात थोडासा संघर्ष झालेला असतो, परंतु आता युती झालेली आहे त्याच्यामुळे दोघांनी मिळून. अंकुश अंबोरे, C24 तास, जालना. श्रीगोंदा नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडीमध्ये भाजपला 3 तर आघाडीला 2 विषय समित्या मिळाल्या आहेत. तसेच अनेक पदांच्या निवडी प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये यावेळी संपन्न झाल्यात. श्रीगोंदा नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडीमध्ये भाजपला 3 तर आघाडीला 2 विषय समित्या मिळाल्या आहेत. उपनगराध्यक्ष, आरोग्य आणि स्वच्छता समितीचे पदसिद्ध सभापती असल्यामुळे याबरोबरच बांधकाम आणि पाणीपुरवठा समितीचे सभापतीपद आणि महिला आणि बालकल्याण समितीचे उपसभापतीपद भाजपला मिळाले आहे.
आघाडीला नियोजन आणि विकास आणि महिला आणि बालकल्याण समितीचे सभापतीपद मिळाले. प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या निवडी झाल्या आहेत. श्रीगोंदा पालिकेमध्ये भाजपचे 11 नगरसेवक आहेत. आघाडीचे नगराध्यक्ष तर आघाडीचे 8 नगरसेवक आहेत. उपनगराध्यक्ष अशोक खेंडके आरोग्य समितीचे पदसिद्ध सभापती आहेत. भाजपचे शहाजी खेतमाळीस यांना बांधकाम समितीचे तर रमेश लाडणे यांना पाणी पुरवठा समितीचे सभापतीपद मिळाले आहे. महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी आघाडीच्या सोनाली घुडके यांची तर नियोजन आणि विकासाच्या सभापतीपदी संतोष कोथंबिरे यांची निवड झाली आहे. महिला आणि बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी भाजपच्या मनीषा लांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे 11 सदस्य असल्यामुळे भाजपचे गटनेते छायाताई गोरे यांनी 4 विषय समित्यांसाठी दावा सांगितला होता. आघाडीचे गटनेते मनोहर पोटे महत्त्वाच्या असणाऱ्या बांधकाम आणि पाणीपुरवठा समितीसाठी आग्रही होते. यावरून दुपारी उशिरापर्यंत ताणाताणी सुरू होती. शेवटच्या क्षणी तडजोड होत 3 समित्या भाजपला तर 2 समित्या आघाडीला देण्यावरती एकमत झालंय. नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार यावेळी करण्यात आलाय. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, सी24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. लातूर जिल्हा प्रशासनानं गावाचा विकास साधण्यासाठी गावामधील शासकीय नोकरदार वर्गांनी एकत्र येऊन गावाचा विकास करावा यासाठी स्वदेश अभियानाद्वारे आवाहन केलंय. दरम्यान गट विकास अधिकारी तुकाराम भालके यांनी निलंगा तालुक्यामधील माचरटवाडी या त्यांच्या जन्मगावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेला ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच स्वतःच्या आजीची तुला करत 5500 पुस्तकं शाळेला भेट म्हणून दिली आहेत. निलंगा तालुक्यातील माचरटवाडी साधारणपणे 1000 लोकसंख्येचं गाव आहे. या गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकून तुकाराम भालके हे वर्ग 1 चे गटविकास अधिकारी बनले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत आणि आई उर्मिलाबाई यांचे संस्कार आणि शिकवणीमुळे त्यांनी गावाच्या शाळेला बोलकी शाळा बनवत ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आजी सुजाणबाई यांची तुला करत त्यांच्या वजना एवढे 5500 पुस्तकं शाळेला भेट म्हणून दिले आहेत. त्यामुळे आई उर्मिलाबाई यांनी समाधान व्यक्त केलंय. जिल्हा प्रशासन गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. गावामधील लोकसहभाग वाढला पाहिजे. यामध्ये गावकऱ्यांचं योगदान असावं. ज्या गावानं संस्कार आणि शिक्षण दिलंय त्या जन्मगावाचे ऋण फेडणं कर्तव्य असल्याची जाणीव करून त्यांनी दिली आहे. माचरटवाडी गावाच्या गटविकास अधिकाऱ्यांनी राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे. या पद्धतीनं नागरिकांनी सहभाग दिल्यास नक्कीच गावाचा विकास होईल असं प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केलं आहे. दरम्यान मातृभूमीचे ऋण फेडण्यास गावामधील नोकरदार पुढे आल्यास शाळांच्या विकासामधनं आदर्श पिढी घडणार आहे आणि यामधनं गावाचा सर्वांगीण विकास साधणं शक्य होणार आहे. आज माचरटवाडी या गावामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलेला मिशन स्वदेशच्या अंतर्गत आज आमचे औसा BDO तुकाराम भालके त्यांच्या फॅमिलीच्या अनुषंगाने त्यांनी जे आज गावातली शाळा छोट्याशा गावातली शाळा डिजिटल करून एक जे उदाहरण केलेलं आहे. याच प्रकारे बाकी पण सगळे जे गाव आहेत त्यांना हेच विनंती करेल की त्यांनी पण सामोरे यावं. जे लोक आपल्या गावातून शिकून मोठे झाले बाहेर गेले त्यांनी आपल्या गावाची नाळ जोडून गावातल्या समस्या आहेत गावातल्या समस्यांसाठी शासन आणि प्रशासन नेहमी तत्पर असते. पण जर त्याला लोकसहभागाची जोड लागली तर निश्चितच ते कामं ते सगळे प्रॉब्लेम दूर होऊन ते गाव स्मार्ट गावांकडे परिवर्तित होऊन त्या गावामधल्या समस्या दूर होऊ शकतात अशी मला खात्री आहे. थँक्यू. जिल्हा प्रशासन लातूर यांनी सुरू केलेला स्वदेश अभियानाअंतर्गत या गावाच्या भूमिपुत्र आणि औसा गटविकास अधिकारी तुकाराम भालकेंनी त्यांचा स्वग्रामी आज त्या स्वदेश उपक्रमामध्ये शाळा दुरुस्त करणे आणि शाळामध्ये डिजिटल क्लासरूम याचं त्यांनी स्वयं त्यांच्या खर्चातून या ठिकाणी केलेलं आहे. मला खूप आनंद आहे की आज निलंगा तालुका माचरटवाडी येथे अत्यंत छोटेसे गावामध्ये सुद्धा एवढा मोठ्या पद्धतीने
या ठिकाणी कार्यक्रम आयोजन केला. मी तुकाराम बालकेंना स्वदेश उपक्रमामध्ये आपण केलेल्या कार्याबद्दल मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी या नात्याने आपल्या खूप खूप शुभेच्छा. मला खूप माझ्या मुलांचा अभिमान वाटतो आणि त्यांनी सतत असंच करीत राहावं दुसऱ्यासाठीच असं मला मनापासून वाटतं आणि त्यांना मी तेच शिकवलं आणि मी त्याचं नावच ठेवलंय तुकाराम. आणि मी माझ्या कवितेतून त्याला असं सांगितलं की मी नाव ठेविले तुकाराम, त्यांच्या एवढा मोठा होशील का, दीन दुबळेच्या हाकेला तू धावशील का. मी प्रत्येक गोष्टीतून समाजासाठी काहीतरी करा हेच शिकवलेलं आहे आणि प्रत्येक आईनं सुद्धा आपल्या मुलांना दुसऱ्यासाठी जगणं हेच शिकवावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि मी माझ्या भोवताली असणाऱ्या बायकांना लेकरांना सुद्धा मी हेच सांगत असते. आणि म्हणूनच संस्कारातूनच मुलं घडत असतात. आपोआप पण घडतात, क्वचित असतं, पण घरातून जे मिळतं तेच त्यांना पुरेसं असतं. गुरुजींचं, वडीलधाऱ्या माणसांचं आणि त्यातूनच हा तुकाराम घडलेला आहे आणि मला त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. मजर शेख, सी24 तास, नांदेड. दुष्काळग्रस्त पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या फळबागांसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी 10 एप्रिलपर्यंत कुकडीचं आवर्तन सोडण्याचा निर्णय मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावरती पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. दुष्काळानं होरपळत असलेल्या पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा या तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या फळबागा आणि पिण्यासाठी 10 एप्रिलपर्यंत कुकडीचं आवर्तन सोडण्याचा निर्णय मुंबई इथे सह्याद्री अतिथीगृहावरती पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये झालाय. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, आमदार दिलीप वळसे, आमदार वावुराव पाचरणे, आमदार राहुल जगताप, आमदार सुरेश सोनवणे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे, स्वीय सहाय्यक राजेंद्र घाडगे यांचे सर्व जलसंपदा विभागाचे अधिकारी इथे उपस्थित होते. बैठक सुरू झाल्यानंतर पालकमंत्री शिंदे यांनी उपस्थित अधिकारी यांना आवर्तन सोडण्यासाठी असणारी तयारी याची माहिती विचारली आहे. यावेळी शिंदे यांनी दुष्काळ असल्यानं पाणी सर्वांना मिळावं असं नियोजन करावं, यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी अधिकाऱ्यांनी आवर्तनाची सर्व तयारी करून पाणी 10 ते 15 एप्रिल दरम्यान सोडता येईल असं सांगितलंय. मात्र यावरती पालकमंत्री शिंदे यांनी नाराजी व्यक्त करताना पाण्याची आज मोठी गरज आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर तयारी करून पाणी यापूर्वीच सोडण्याचं नियोजन करावं अशा सूचना दिल्या आहेत. यावेळी उपसभापती विजय औटी, आमदार राहुल जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि राजेंद्र नागवडे यांनी चर्चेमध्ये भाग घेऊन आवर्तन तातडीनं सोडण्याविषयी मागणी केली आहे. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, सी24 तास, श्रीगोंदा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेगाव, तालुका राहुरी या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा आणि डिजिटल क्लासरूमचा लोकार्पण दिमागदार सोहळा राहुरी तालुक्याचे लाडके आमदार माननीय श्री शिवाजीराव कर्डिले आणि चंद्रकांत पाटील कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि शुभ हस्ते संपन्न झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेगाव, तालुका राहुरी या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा आणि डिजिटल क्लासरूमचा लोकार्पणचा दिमागदार सोहळा राहुरी तालुक्याचे लाडके आमदार माननीय श्री शिवाजीराव कर्डिले साहेब आणि चंद्रकांत पाटील कदम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि शुभ हस्ते संपन्न झालाय. तालुक्याच्या माननीय आमदार साहेबांनी आणि चंद्रकांत पाटील कदम साहेबांनी आगळ्या वेगळ्या उपक्रमशील शाळेचे आणि शिक्षक वृंदाचं मोठं कौतुक केलंय. माननीय तहसीलदार शेख साहेब, नायब तहसीलदार तळेकर साहेब, गटविकास अधिकारी खामकर साहेब तसेच अन्य मान्यवरांनी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पाहून कार्यक्रमाचं मोठं कौतुक केलंय. शाळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना खूप वाव देते असं त्यांनी सांगितलंय आणि सर्व मान्यवरांनी शाळेचं मोठं कौतुक केलंय. शाळेचे उपमुख्याध्यापक सुनील गुंजाळ सर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शाळा राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली आहे. मुख्याध्यापक श्रीमती सरिता बोर्डे मॅडम यांनी खूप परिश्रम घेऊन स्नेहसंमेलनाचं आयोजन केलंय. उपसरपंच अमोल भनगडे आणि ग्रामस्थांनी शाळेचे सर्व शिक्षक वृंद यांचं कौतुक करून त्यांचा सत्कार केलाय. उपाध्यक्ष श्री महेश बालेराव सर यांनी विद्यार्थी व्यवस्था पाहिली आहे आणि सर्वांचे आभार मानलेत. सरिता बोर्डे मॅडम आणि सुनील गुंजाळ सर यांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये यावेळी कार्यक्रमाचं गुंफन केलंय.
बाबासाहेब रावसाहेब कोबर्णे यांनी शाळेचे वर्ग डिजिटल करून दिला आहे. तसेच ग्रामस्थांनी भरभरून देणगी देखील दिली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी खूप सुंदर असे नृत्य यावेळी सादर केले आहेत. सामाजिक संदेश, पुलवामा हल्ल्यावरती आर्मी सॉंग, देशभक्तीपर गीतं यावेळी घेण्यात आलेत. कार्यक्रमासाठी ग्रामविस्तार अधिकारी दळे आणि फुगारे साहेब, ग्रामसेवक पाखरे भाऊसाहेब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश कोबर्णे, वेगवेगळ्या कमिटींचे अध्यक्ष आणि सदस्य, दूध डेअरीचे चेअरमन आणि अन्य सदस्य, सोसायटीचे संचालक आणि चेअरमन, शिक्षक, नेते बाबाजी डुकरे, काकडे सर, विठ्ठल वराळे, नानासाहेब गाडे, बाबा चव्हाण, जनार्दन काळे, राजाराम वने, नानासाहेब रुपणर, विलास दिवे, विजय दिवे, गोरक्ष शिंदे, सलीम शेख आदींसह ग्रामस्थ इथे उपस्थित होते. आज या गणेगाव नगरीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेगाव या गणेगावचं स्नेहसंमेलन, वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी आज आयोजित केलेलं होतं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे स्नेहसंमेलन पार पडलं. गावकऱ्यांनी त्याला भरभरून दाद दिली आणि खऱ्या अर्थाने ज्या शिक्षकांनी मेहनत घेतली त्यामध्ये आदरणीय बोरुडे मॅडम असतील, आमचे सन्माननीय बालिका सर असतील, गोंजाळ सर असेल आणि त्यांचे मित्रपरिवार जे इतर शिक्षक आहेत यांनी सहकार्य केलं. त्याच्यामुळं हा जो कार्यक्रम आहे वार्षिक स्नेहसंमेलनाचा अत्यंत लोक भारावून त्या ठिकाणी गेले. अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी तो साजरा झालेला आहे. आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या बाबत कौतुक करायचं म्हटलं तर पूर्वी 20 पट शाळेचा होता आमचावाला आणि आज जवळपास आम्ही 80 पटाच्या वर गेलेला आहे. डिजिटल क्लासरूम संकल्पना तालुक्यामध्ये स्वतंत्र कुठंच नाही, परंतु आमच्या शिक्षकांच्या स्वतःच्या मनोधैर्याने आणि त्यांनी ती संकल्पना व्यक्त केली होती. त्या संकल्पनेमधून आज ह्या गावामध्ये स्वतंत्र डिजिटल क्लासरूम हा अस्तित्वात आलेला आहे. त्या दानशूर दात्यांनी जे बाबासाहेब कोबर्णे आहेत अशा दानशूर दात्यांनी त्या ठिकाणी आम्हाला लोकसहभागामधून तो दिलेला आहे. परंतु खऱ्या अर्थाने याचं श्रेय असेल कोणाचं तर या शिक्षकांनी गावाशी ठेवलेला एकोपा आणि त्यांनी केलेलं कामकाज याच्यावर आनंदित होऊन ह्या लोकांनी त्या ठिकाणी शाळेसाठी लोकसहभाग देण्याचं ठरवलं आणि म्हणूनच आमच्या त्या कोबर्णेंनी त्या ठिकाणी शाळेसाठी लोकसहभाग देऊन हा डिजिटल स्वतंत्र क्लासरूम त्या ठिकाणी तयार केला. अत्यंत शाळेचं चांगलं कामकाज चालू आहे. महाराष्ट्रामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये बघितलं तर इंग्रजी शाळेचं थैमान झालेलं आहे, परंतु हे जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत आणि म्हणून हे आमचे जे शिक्षक आहेत हे तिन्ही शिक्षक अत्यंत अहोरात्र परिश्रम करून या ठिकाणी शाळेच्या मुलांची काळजी घेत आहेत. चिमुकले घडवण्याचं काम त्यांच्याकडून त्या ठिकाणी होत आहे आणि त्यातलाच आज हा एक भाग म्हणून आहे. वार्षिक स्नेहसंमेलन एक अत्यंत आनंदात ठिकाणी पार पडलेलं आहे. गावांनी त्या ठिकाणी भरभरून साथ दिली. जे काही सगळे कार्यक्रम होते रूपरेषेप्रमाणे सगळे कार्यक्रम पार पडलेले आहेत आणि शेवटी सर्वांच्या सहकार्याने, गावाच्या सहकार्याने स्नेहभोजनाचा पण कार्यक्रम त्या ठिकाणी चूलबंद आमंत्रण देऊन गावासाठी ठेवलेला होता. त्याचाही या ठिकाणी तो पूर्ण कार्यक्रम बंद पडलेला आहे. म्हणून तर मी या ठिकाणी या शिक्षक सर्व वृंदाला, त्यांच्या सर्व जे साथीदार आहेत, इतर शिक्षक, इतर शाळेतून आलेले यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्वांचेच आभार मानतो. अशाच कालखंडात जो कार्यक्रम आज झाला तिथून पुढेही कालखंडामध्ये अशाच पद्धतीने आम्हाला सहकार्य करावं अशीच मी या शिक्षकांच्या बरोबर आलेल्या इतर शिक्षकांना विनंती करतो आणि थांबतो. आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वाटगाव गणेगाव या शाळेत आम्ही आज स्नेहसंमेलन सादर केलं. स्नेहसंमेलनामध्ये मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आम्ही जास्त प्रयत्न केला. त्याचबरोबर ह्या फक्त एक करमणूक म्हणून आम्ही स्नेहसंमेलन केलं नाही तर आपलं जे प्रबोधन होईल, समाजामध्ये चांगली जागृती होईल यासाठी आम्ही पहिल्यांदा स्वच्छतेवरती भर दिला. कारण आमचं गाव जे स्वच्छ सुंदर गाव आहे त्या गावाचं आम्ही पहिलं मोदींचे जे स्वप्न आहे स्वच्छ सुंदर भारत त्याचं आम्ही पहिलं प्रबोधनपर एक कार्यक्रम घेतला. त्यानंतर करमणुकीसाठी मध्ये मुलांचे कार्यक्रम घेतले आणि आता जे आपलं पुलवामाला जी घटना घडली, जे आपले सैनिक शहीद झाले त्या सैनिकांना एक श्रद्धांजली म्हणून आम्ही एक आर्मी सॉन्ग घेतलेला आहे. कधी ते म्हणजे पालकांना ते इतकं आवडलं की त्या गाण्याला आम्हाला भरभरून बक्षिसे मिळाले की खरोखर सैनिक जे सीमेवर लढतात त्यांची अवस्था काय असते हे याच्यामधून दिसतं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवाजी महाराज जीवनावरती एक अफजल खानाचा जो वध आहे तो जो कार्यक्रम घेतला तो ग्रामस्थांच्या अतिशय मनामध्ये भरला. तर त्या कार्यक्रमाला भरभरून म्हणजे जवळजवळ 5 ते 6 हजार रुपये बक्षीस त्या कार्यक्रमासाठी मिळाले. त्यानंतर दामिनी जो आपल्या दिल्लीमध्ये मुलीवर अत्याचार झाला, समाजामध्ये प्रबोधन फार होणं गरजेचं आहे की आपली जी मुलगी आहे
त्या मुलीला आपण कसं जपावं, तिला शिक्षण कसं द्यावं, स्वतःचं संरक्षण कसं करावं, जगामध्ये फिरताना तिने स्वतः संरक्षण कसं केलं पाहिजे हे दामिनी नाटकाद्वारे आम्ही समाजाला दाखवून दिलं. आणि खरोखरच हे कार्यक्रम सर्वांना इतके आवडले की ग्रामस्थांनी आम्हाला पूर्ण कार्यक्रमामध्ये जवळ 50 ते 60 हजार रुपये आमचे कार्यक्रमासाठी जमा झालेले आहेत. आणि त्याचबरोबर आमच्या जे गावचे सरपंच आहेत अमोलबुती भनगडे साहेब यांनी तर अतिशय प्रत्येक गोष्टी म्हणजे बारीक सारीक गोष्टीपासून त्यांनी आम्हाला मदत केली आहे. आणि त्यांचं सर्व म्हणजे शाळेसाठी त्यांचं खूप बारीक लक्ष असतं आणि प्रत्येक जी मदत असते त्यांची सारखी मदत शाळेसाठी किंवा गावासाठी चाललेली असते. आणि त्यांच्या सहकार्याने आज आम्ही एवढा मोठा कार्यक्रम पार पाडू शकलो. त्यामुळं मी सर्वात अगोदर आमचे सरपंच अमोलजी भनगडे यांचे धन्यवाद देते. त्याचबरोबर आमच्या वहिनी साहेब शोभाताई भनगडे यांचेही मी आभार मानते की त्यांनी आम्हाला प्रत्येक घडीला मदत केली की शाळेसाठी काय गरजेचं आहे, कार्यक्रमासाठी प्रत्येक वेळेला भेट देऊन आम्हाला विचारणा करून त्यांनी आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आम्हाला मदत करून आमचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी. आज गणेगाव येथे जिल्हा प्राथमिक शाळा गणेगाव या शाळेतील मुलांनी खूप सुंदर कार्यक्रम केला. आमच्या गणेगावमध्ये आजपर्यंत कधी असा कार्यक्रम झालेला नव्हता. आणि या गणेगावच्या भूमीत आज छोट्या छोट्या चिमुकल्यांनी एकदम सुंदर असा कार्यक्रम केला. आणि त्या कार्यक्रमाची शोभा आमचे राहुरी तालुक्याचे लाडके आमदार माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब आणि माजी आमदार चंद्रशेखर कदम हेही उपस्थित, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. आणि त्यांच्या येण्याने आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढली. आजपर्यंत आमच्या गावामध्ये असा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम कधीच झालेला नव्हता. आमच्या शाळेचे शिक्षक बोर्डे मॅडम, भालेकर सर, गुंजाळ सर हे तिन्ही शिक्षकांनी विनंती केली की शाळेचा कार्यक्रम गॅदरिंगचा कार्यक्रम घ्यायचा. तेव्हा आम्ही सांगितलं की घेऊ आपण कार्यक्रम. पण त्यांनी खूप मेहनत, 1 महिन्यापासून मेहनत करतात. त्यांनी खूप मेहनत करून हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढली. आज खूप महिला उपस्थित होत्या, बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेगाव यांनी वार्षिक स्नेहसंमेलन व्यवस्थित असं पार पाडलेलं आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्यातून नव्हे तर बाहेरच्या तालुक्यातून सुद्धा काही शिक्षक मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी शाळेमध्ये सादर केला. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेच्या शिक्षकांनी भरपूर असे परिश्रम घेतलेले आहे. त्यांना गावकऱ्यांची भरपूर अशी साथ मिळाली आहे. गावातील सरपंच, त्यांचे सर्व सदस्य आणि सर्व सहकारी यांनी खूप असं त्यांना सहकार्य केलं आणि चांगल्या प्रकारे कसा कार्यक्रम पार पडेल यासाठी सर्वांनी सहकार्य केलं. त्याबद्दल मी गावाचे, शाळेचे आणि सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार मानतो. की असेच कार्यक्रम तुम्ही जर नियमित घेत राहिलात तर या ज्या इंग्रजी शाळेकडे जाण्याचा जो काही ओघ आहे मुलांचा तो आपोआप कमी होईल आणि जिल्हा परिषद शाळेला चांगले दिवस येतील. अशीच या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त तुम्ही शिक्षकांना सहकार्य करा, त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करा आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या. अशीच मी या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो आणि या ठिकाणी माझे नाव सोनाली सम्राट कवरणे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे गणेगाव आहे. मी आज आपल्या गावात वार्षिक स्नेहसंमेलन होते. मला ज्यांनी याच्यासाठी डान्ससाठी खाण्यासाठी मदत केली त्यांना मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आमचे सर गुंजा सर, बलराव सर, बोर्डे मॅडम यांच्यासाठी धन्यवाद. अब तो देश की भाग जगानी है हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं. अब कोना कोना जर्मन जर्मन होना ही है. अब थाम के मुट्ठी कसने की भाई है. स्वच्छता की
अब उठो देश के भाग जगाने हैं हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको। अब उठो देश के भाग जगाने हैं हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको। कर कर धारा बहना है हमको, डगर डगर बस्ती बस्ती गाँव गली और हर एक नगर नगर स्वच्छता की जोत जागी है, स्वच्छता की जोत जागी है, स्वच्छता की बरखा आ गई है, स्वच्छता की जोत जागी है, समस्त कम के सूरज को स्नान कराना है, धरती को भी नहलाना है। जो मन से निकले उमड़ घुमड़, उस नदी को आज बहाना है। स्वच्छता की जोत जागी है, स्वच्छता की जोत जागी है, स्वच्छता की जोत जागी है, स्वच्छता की जोत जागी मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत।
श्रीगोंदा शहरासह तालुक्यामध्ये बेकायदा देशी आणि विदेशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे। पोलिसांनी कारवाया केल्या आहेत, मात्र एकाही कारवाईमध्ये मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला नाहीये। पोलीस कारवाई जुजवी आहे, त्यामुळे नागरिक नाराज आहेत। मात्र पोलीस अधीक्षक इशू सिंधू रुजू झाल्यानंतर त्यांनी कारवाईचे सत्र सुरू केले, त्यामुळे कुठेतरी समाधान व्यक्त होत आहे। श्रीगोंदा शहरासह तालुक्यामध्ये बेकायदा देशी आणि विदेशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे। शहरामधील हॉटेलवरती खुलेआम विक्री सुरू असताना पोलिसांना त्यावरती प्रतिबंध घालण्यात अद्याप यश आलं नाहीये। अवैध धंद्यांमध्ये दारू विक्री हा एक मोठा उद्योग असून तालुक्याच्या प्रत्येक गावात बेकायदा दारू विक्री सुरू आहे। गेल्या 8 महिन्यांची आकडेवारी पाहिली तर श्रीगोंदा पोलिसांनी ग्रामीण भागामध्ये 118 कारवाया तर शहरामध्ये 39 ठिकाणी कारवाया केल्या आहेत। या कारवायांमधील सर्वात महत्त्वाचं गमक म्हणजे एकाही कारवाईमध्ये श्रीगोंदा पोलिसांनी मोठा मुद्देमाल जप्त केला नाहीये। ग्रामीण भागामध्ये सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या गावठी दारूनं तर कहर केलाय। दारूच्या व्यसनापायी अनेकांचे प्रपंच उघड्यावरती आले आहेत। पोलिसांची कारवाई सुरू असली तरी ती जुजवी आहे आणि या जुजवी कारवाईमुळे दारू विक्रीचा व्यवसाय पूर्णतः बंद होत नाहीये। दारूसारखे अवैध धंदे बंद व्हावेत यासाठी गावोगाव होणाऱ्या ग्रामसभांमधनं दारूबंदीचे ठराव केले जात आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे दारू विक्री खुलेआम सुरू आहे। गावठी दारू सोबतच देशी विदेशी दारूची विक्री देखील जोरात सुरू आहे। श्रीगोंदा शहरामध्ये असणाऱ्या हॉटेलवरती तर बेकायदा दारू विक्री खुलेआम सुरू आहे। पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या 4 महिन्यामध्ये फक्त 6 हॉटेलवरती कारवाई झाली आहे। बाकीच्या हॉटेलवरती कारवाई का होत नाहीये असा सवाल केला जातोय। हॉटेलवरती छापा टाकल्यानंतर हॉटेल मालकावरती गुन्हा नोंदवण्याच्या ऐवजी पोलीस तिथल्या एखाद्या कामगारावरती गुन्हा नोंदवतात, त्यामुळे बेकायदा दारू विक्री करणारे सही सलामत वाचत आहेत। पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी अवैध दारू धंद्यांवरती छापे टाकण्यास सुरुवात केली आहे। तालुक्यामध्ये बोकाळलेला अवैध दारू विक्री व्यवसाय आता तरी बंद होईल अशी आशा धरायला आता हरकत नाहीये। श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील 3 महिन्यामध्ये आमचे माजी पोलीस अधीक्षक श्रीरंजन कुमार शर्मा सर तसेच सध्याचे पोलीस अधीक्षक श्री इशू सिंधू सर आणि अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील सर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अवैध धंद्यावर सतत कारवाई सुरू ठेवलेली आहे आणि मागील 3 महिन्यामध्ये आम्ही दारूबंदीचे एकूण 61 गुन्हे दाखल केले, त्यात 63 आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून 2,11,392चा मुद्देमाल अवैध दारू जप्त केलेली आहे। त्याचप्रमाणे सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा। राहुरी तालुक्यामधील नगर मनमाड राज्य महामार्गावरती राहुरी कारखाना परिसरामधील संखेश्वर पेट्रोल पंपाच्या समोर टेम्पो आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातामध्ये राहुरी शहरामधील इंद्रभान वराळे यांचा मृत्यू झालाय। ही घटना 4 मार्च रोजी सायंकाळी घडली आहे। राहुरी तालुक्यामधील नगर मनमाड राज्य महामार्गावरती राहुरी कारखाना परिसरामधील संखेश्वर पेट्रोल पंपाच्या समोर टेम्पो आणि दुचाकीची धडक होऊन अपघात झालाय। यामध्ये राहुरी शहरामधील इंद्रभान वराळे यांचा मृत्यू झालाय। 4 मार्च रोजी सायंकाळी ही घटना घडली आहे। राहुरी शहरामधील बारागाणंदूर रस्त्याच्या परिसरामध्ये राहणारे इंद्रभान गणपत वराळे 4 मार्च रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान त्यांच्या हिरो होंडा स्प्लेंडर या दुचाकीवरनं नगर मनमाड महामार्गावरनं जात असताना पुणे येथील टाटा टेम्पो यांची त्यांच्या दुचाकीला धडक झाली। या अपघातामध्ये इंद्रभान वराळे हे जागीच ठार झालेत। घटनेची माहिती समजताच राहुरी कारखाना येथील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली आहे। पोलीस प्रशासन घटनास्थळी उशिरा आल्यामुळे मृतदेह बराच वेळ टेम्पोच्या खाली अडकून राहिला होता। पोलीस आल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आलाय। रुग्णवाहिकेमध्ये मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आला। दरम्यान मयत इंद्रभान वराळे हे राहुरी कारखाना इथे हजेरी हुद्द्यावरती काम करत होते, तसेच पार्ट टाइम म्हणून राहुरी येथील राजमाता जिजाऊ पतसंस्थेमध्ये दैनिक बचत ठेव प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत होते। इंद्रभान वराळे यांचा अंत्यविधी 5 मार्च रोजी शहरामधील नावघाट इथे करण्यात आला। इंद्रभान वराळे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते। त्यांच्या पश्चात आई वडील, एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे। या घटनेमुळे राहुरी शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते।
मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी24 तास राहुरी। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीनं 5 मार्च रोजी भारत बंद पुकारण्यात आला होता। त्यामुळे राहुरी शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। यावेळी यशवंत सेना जिल्हाध्यक्ष तमनर यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत। तसेच तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलं। ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून भाजप सरकार सत्तेवरती येत आहे, असं प्रतिपादन यशवंत सेना जिल्हाध्यक्ष विजय तमनर यांनी संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीनं 5 मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंद प्रसंगी राहुरी येथे आयोजित मोर्चाच्या वेळी बोलताना केलाय। यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं। संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीनं 5 मार्च रोजी भारत बंद पुकारण्यात आला होता। या संदर्भात राहुरी शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता। संविधान विरोधी 10% आर्थिक आधारावरती दिलेले आरक्षण, विद्यापीठामध्ये 13 पॉइंट रोस्टर प्रणाली लागू करून संविधानिक हक्क नष्ट करणं, ईव्हीएम मशीनला लावण्यात आलेल्या पेपर ट्रेल मशीनमधील चिठ्ठी गिनती न करणं हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आहे। जातीनिहाय जनगणना करून 100% आरक्षण लागू करा। तसेच 11 लाख आदिवासींचे शासनानं केलेले विस्थापन आदी मुद्द्यांना विरोध करण्यासाठी 5 मार्च रोजी भारत बंदची हाक देण्यात आली होती। याच आंदोलनाचा भाग म्हणून 5 मार्च रोजी राहुरी शहर आणि तालुक्यामध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। तरी सांविधानिक मार्गाने झालेल्या या आंदोलनास व्यापारी, व्यावसायिक तथा नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार, दुकानं बंद ठेवून पाठिंबा दिला आहे। या प्रसंगी संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने सकाळी राहुरी बस स्थानक इथून शहरामध्ये फेरी काढून बंदचं आवाहन करण्यात आलं। त्यानंतर रॅली तहसील कार्यालय इथे आली असता सभेमध्ये रूपांतर झाले। या प्रसंगी प्रशांत शिंदे, कांतीलाल जगदने, विजय तमनर, अरुण डोंगरे, मच्छिंद्र गुंडा, ॲडव्होकेट पवार, संजय संसारे, बाळासाहेब जाधव आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। यावेळी निलेश जगदने, संदीप कोकाटे, सचिन पवार, राजू खोजे, राजा भोरे, रमेश गायकवाड, अतुल पवार, राजेश पवार, अमर सातुरे, अनिल तनपुरे, अशोक तुपे, फिरोज शेख, मच्छिंद्र गुलदगड, अब्दुलभाई आतार, निसार मामू पिंजारी, विजय खंडागळे, गणेश पवार, चंद्रकांत जाधव, युवराज पारडे आदींसह कार्यकर्ते इथे उपस्थित होते। समितीच्या वतीनं दिनांक 5 मार्च रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आलेले होते। त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 5 मार्च रोजी राहुरी शहर बंद ठेवण्यात आलेले आहे आणि आज या ठिकाणी आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन माननीय तहसीलदारांच्या माध्यमातून आम्ही महामहिम राष्ट्रपतींना दिलेलं आहे। त्याच्यामध्ये आमच्या ज्या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अशा आहेत की 10% जे आर्थिक आधारावर दिलेला सवर्ण समाजाला आरक्षण असेल हे घटनाबाह्य आहे। त्याचबरोबर जे 13 पॉइंट रोस्टर पद्धती जी लागू केलेली आहे ती आमचं SC ST OBCचं प्रतिनिधित्व समाप्त करण्याचा मामला आहे। त्याचबरोबर EVM मध्ये छेडछाडी करून जे गैरव्यवहार होतात त्या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाची पायमल्ली निवडणूक आयोग करत आहे। त्याच्यामुळं या देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे। त्याच्यामुळे पुढील काळामध्ये या मुद्द्यांवरून मोठा गदारोळ होणार आहे। त्याच्यामुळे या मुद्द्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि आमच्या या मागण्या मान्य कराव्या अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर आज या ठिकाणी संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने भारत बंद आंदोलनामध्ये राहुरी शहरातील किंवा राहुरी तालुक्यातील सर्व व्यापार दुकानदारांनी या ठिकाणी बंद ठेवला। प्रथमतः मी एक संविधान बचाव संघर्ष समितीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी सर्व व्यापारी बंधूंचे, नागरिकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि त्याचबरोबर ज्या समविचारी संघटना आहेत सर्वांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवला त्यांचाही मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय। संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने जो भारत बंदचे आवाहन केले होते त्या आवाहनाला राहुरीकरांनी जो प्रतिसाद दिला त्या सर्व राहुरीकरांचे मी मनापासून आभार मानतो। मुद्द्यांना अनुसरून निवेदन देण्यात आलेलं आहे। सदरच्या निवेदनावरती उचित कारवाई करण्याकामी आणि तात्काळ कारवाई करण्याकामी तहसील प्रशासनामार्फत त्वरित वरिष्ठ कार्यालयाला सदरचा अहवाल पाठवण्यात येईल।
मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. श्रीगोंद्यामधील शेख महम्मद बाबा पटांगणामधील हातपंप गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त आहे. तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होती आहे. हा हातपंप तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी नगरसभा आंदोलनाचे अध्यक्ष राजेश डांगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. श्रीगोंदा येथील शेख महम्मद बाबा पटांगणामधील हातपंप नादुरुस्त असून त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा पालिकेचे लक्ष वेधण्यात आलं, पण हातपंप दुरुस्त करण्यात आला नाहीये. त्यामुळे परिसरामधील नागरिकांची मोठी गैरसोय होती आहे. त्यामुळे यात्रा जवळ आल्यानं हातपंप दुरुस्त करण्याची मागणी नगरसभा आंदोलनाचे अध्यक्ष राजेश डांगे यांनी नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनामध्ये डांगे यांनी म्हटलंय की गेल्या आठवड्यामध्ये या प्रश्नावरती सोशल मीडियामधनं मागणी करण्यात आली होती. प्रभाग क्रमांक 4 मधील नगरसेविका यांचे पती संतोष क्षीरसागर यांनी तातडीनं दुरुस्ती करण्याचा शब्द दिला होता, पण आठवडा उलटून देखील दुरुस्ती झाली नाहीये. या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांबरोबरच यात्रेला लाखोंच्या संख्येनं भाविक येतात. या भक्तांना देखील या हातपंपामुळे मोठी सोय होणार आहे. पालिकेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला असला तरी माझं समाजकारण निवडणुकीपुरतंच इतरांसारखं नसल्यामुळे मी वारंवार नागरी सुविधांसाठी लक्ष वेधत आहे. प्रभाग क्रमांक 4 सह शहरामधील विविध प्रकारच्या नागरी सुविधांसाठी यापुढे लढणार आहे असं आश्वासन त्यांनी दिलंय. तसेच नागरिक आणि भाविक भक्तांच्या सोयीसाठी हातपंप दुरुस्त करण्याची मागणी डांगे यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून येथील प्रभाग क्रमांक 4 मधील हा हातपंप नादुरुस्त झालेला आहे. याबद्दल आम्ही सोशल मीडियाद्वारे मागणी केली होती की हा आपसा त्वरित दुरुस्त करण्यात यावा. तरी येथील नगरसेवकपती श्री संतोष क्षीरसागर यांनी त्वरित कारवाई करू असे सांगितले होते. तरी हे 8 दिवस उलटून गेले तरी काही कारवाई झालेली नाही. या संदर्भात आम्ही पालिकेला निवेदन दिलेले आहे की हा हापसा त्वरित हातपंप त्वरित नीट करून घेण्यात यावा व भाविकांना व येथील परिसरातील नागरिकांना याची जी पाण्याची जी गैरसोय होती तर ती कायमस्वरूपी दूर होईल. तसेच पालिका निवडणुकीत जरी माझा पराभव झाला असला तरी मी जनतेच्या प्रश्नासाठी कायमस्वरूपी नगरसभा आंदोलनाच्या माध्यमातून लढा चालूच ठेवणार आहे. सुहास कुलकर्णीसह अमोल उन्मले, C24 तास, श्रीगोंदा. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. आमदार कर्डिले यांच्या हस्ते वांबोरी पंचक्रोशीमध्ये 11,64,00,000 विकास कामांचा शुभारंभ. स्वदेश अभियानाअंतर्गत गटविकास अधिकाऱ्यानं केली निलंग्यामधील माचरटवाडीची शाळा ई-लर्निंग आणि डिजिटल. श्रीगोंद्यामध्ये अवैध दारू विक्री राजरोजपणे सुरू. दरम्यान पोलीस अधीक्षक सिंधू यांचं कारवाई सत्र सुरू. नागरिकांनी केलं समाधान व्यक्त. आणि संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीनं 5 मार्च रोजी भारत बंदच्या आवाहनाला राहुरीमध्ये उत्तम प्रतिसाद. तहसीलदारांना देण्यात आले निवेदन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.